अंबाजोगाई तालुक्यातील आता खरीपाच्या 40% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणि या पाहिलं तर अंबाजोगाई तालुक्यात जास्तीत जास्त लोकांनी सोयाबीनचा पेरा केलेला आहे आणि काही लोकांनी आता कापसाची देखील पेरणी केलेली आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून कुठलाही पाऊस या ठिकाणी पडलेला नाही आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अवघड झालेली आहे. आपण पाहू शकतात मी अशाच एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. मात्र हे देखो पाहिजे सोयाबीनची अशी उगवलेली आहे. अजून या ठिकाणी पाहिलं ते एक बोटबस दिसत आहे सोयाबीन उगवलेलं आहे. त्यामुळे आता अजून आता 4-5 दिवसात नाही पाऊस पडला तर शेतकऱ्यावर पुन्हा दुबारा पेरणीचे संकट येणार आहे आणि त्यामुळे पाहू शकता या ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी येतात. आपण त्यांच्या शेतात संवाद साधणार आहेत. दादा काय सांगाल, गेल्या 8 दिवसापासून 15 दिवसात पाऊस पडलेला नाही आहे, कशी परिस्थिती सध्या? सध्या परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवलेली आहे. आम्ही 10-12 दिवस झालं पेर केलेली आहे. मान्सून आला म्हणून चांगला पाऊस झाला, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आज 10-12 दिवस पाऊस नसल्यामुळं सोयाबीन पीक आमचं काही उगवलं नाही, तर आम्हाला डबल पेरणी करायची बारी येते अशी परिस्थिती झालेली आहे. महागा मोलाचं खात बी भरून आणून पेरलेलं आहे, तरी ह्या मायबाप शेतकऱ्यानं आम्हावर दुबार पेरणी संकट आल्यामुळं आम्हाला मदत करावी आणि कर्जमाफी करावी अशी आमची शेतकऱ्याची विनंती आहे. तसं पाहिलं तर कृषी विभागाने सांगितलं तर शेतकऱ्यांनी आता आवाहन केलं की इतक्या लवकर पेरणी करू नये, तरी पण शेतकऱ्यांनी काय पेरणी केलं असं वाटतं? आमच्या भागामध्ये 100 मिलीपेक्षा पाऊस झाला असल्यामुळं नदी नाल्याला पूर आले असल्यामुळं आम्ही पेर केली. काय तुमच्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे? आमच्या सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे पेरणीला. खाद बी विकत आणून आता डबल पेरायची जर हे संकट आलं तर आत्महत्या करायची गरज लागेल शेतकऱ्याला, अशी परिस्थिती गंभीर झाली आहे. सध्या पाऊस नाही आहे 15 दिवसापासून पाऊस नाही आहे, फक्त हवा चालू आहे. हवा ऊनच. दादा काय सांगाल, तुमच्या शेतात काय पेरणी केलेली आहे, कशी आहे? सोयाबीन आणि कापूस आहे. तर आता उगा कुठं निघाले कुठं निघणं आहे, तर उगा त्याला वलच राहिलं नाही. पेरण्याच्या उगानं रान हाडकून गेलं आणि पाऊस काय आला नाही डबल. ते पेरलं तसं पाऊसच नाही. आणि परत गोष्ट आणखीन आम्हाला काही जणाला विमा भेटला आणि काही जणाला विमा भेटला नाही. हां, तर विमा कधीचा बाकी, गेल्या वर्षीचा कधीचा? हे या वर्षीचा पण आणि गेल्या वर्षीचा पण, दोन्ही पण काही जणाला भेटला, काही जणाला, आम्हाला पण भेटला नाही विमा. तर विमा भेटला पाहिजे. हां, भेटला पाहिजे. आणि हे कर्जमाफीचं एक सरकारनं एवढं नम्र विनंती आहे, कर्जमाफी करावी. दादा काय तुमच्या शेतात लावणी पेरलेलं आहे? शेतामध्ये सोयाबीन आणि पेरलेले सोयाबीनच आपण पेरले, दुसरं नाही काही. पण पाऊस नाही, काही नाही, उगवायले आता थोडं लय कुठंतरी कोरडं रान वारं सुटले, त्याच्यामुळं काय परिस्थिती सध्या पाहिजे? त्या परिस्थिती पाहिजे तर पाऊस नाही, काही नाही, पेरणी झालेली आहे. सोयाबीनचं पीक केलेलं आहे, सारं कापूस काही आहेत, पण पाऊसच पडत नाही. आणि काही लोकांनी विमे भेटलेत, काही लोकांनी विमे भेटले नाहीत. आम्हाला विमे भेटले नाहीत, काही लोकांनी भेटलेत. सरकारला अशी विनंती की त्यांनी राहिलेल्या लोकांनी विमे द्यावं. तर हे होते अंबाजोगाई तालुक्यातले अंबोलच्या गावातले शेतकरी. इथं काही अनेक लोकांचे पीक विम्याचे जे बाकी आहे त्यांनी ते सरकारने दिलं पाहिजे. तसंच लोकांना या ठिकाणी पाहिजे 15 दिवस अजून 8 दिवस पाऊस नाही पडला तर पुन्हा दुबारा पेरणीचं संकट या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे सरकारने या लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह संभाजी मुंडे, TV9 मराठी, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.